पिल्लूचं एक पेपर बुडालं काल मॅथचं होतं. मॅडम म्हणली की 0 पडतंय. काय म्हणली मॅडम म्हणले की 0 पडतात. मग आता ते एक पोरगा होता त्याने मला म्हणला की तू ॲब्सेंट होते ना तुला 0 भेटणार होता. मॅम म्हणली की पोरगा म्हणलाय? ते पोरगा म्हणला. ठीक आहे, काही नाही, बघू आता मॅमशी बोलून बघते काय म्हणते मॅम, त्याच्यानंतर मग सांगते तुला. पप्पा बोलतो म्हणत मॅमशी ते पेपरचं काय होऊ शकते का म्हणून. या तर तेच त्याचं एक पेपर मॅथचं सुटलेलं आहे म्हणून त्याच्यामुळेच त्याला 0 मार्क्स मिळेल असं पोरं म्हणतात. त्या दिवशी ॲब्सेंट होते पिल्लू म्हणून. तर ते पोरांचं काय ऐकू नको, तुला मॅमशी बोलू आपण काय म्हणतात. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. आम्ही पण मस्त मजेत आहे. तर 4-5 दिवसापासून माझा ब्लॉग नाही आलेला आहे. जुन्या घरी आलो आम्ही तेव्हापासून, कारण वेळ पण मिळत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट एक बॅड न्यूज होती तुम्हाला सांगायची होती मला. तर ती न्यूज आहे, काल आमचे मामा एक्सपायर झाले, म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामा. तर काल आम्ही बंडेला सोलापूरला गेलतो. जाऊन मग सगळं काही त्यांचं हे करून परत आम्ही रिटर्न पुण्याला आलेला आहे. आणि दुसरी अजून एक बॅड न्यूज होती. बॅड न्यूज आहे. दुसरी बॅड न्यूज आहे की माझा भाऊ परत सोलापूरला गेलेला आहे, कारण इकडे त्याला काम जमत नव्हतं. तर त्याला सोलापूरमध्येच बरं वाटत होतं काम करायला, तर तो तिकडेच गेलेला आहे. जाताना खूप मिस केला आणि खूप रडला. मग गेल्यानंतर पण कंटिन्यू फोन लावतो त्याला. जाऊन आता 4-5 दिवस झाले, तेच मन लागत नव्हतं कोणत्याही गोष्टीमध्ये. तो गेलता म्हणून, कारण 8 महिन्यापासून आमच्या सोबत होता, तर बरं वाटत होतं आम्हाला. तर आज आहे थर्सडे आणि उद्या मग फ्रायडे, मग सॅटर्डे संडे आम्ही आमच्या नवीन घरी जाऊ. कारण शाळाच खूप लांब पडते आहे, पावसाचं मोसम आहे, गाडीवरनं अपडाऊन करणं पॉसिबल होत नाही आहे. त्याच्यामुळे इथे थांबलो आम्ही. तर खूप जास्त बोर व्हायला लागलं इकडे पण, कारण भाऊ वगैरे होता घरामध्ये, तर बरं वाटत होतं थोडंसं. त्यांनी पण नाही आहे म्हणून थोडंसं बोर वाटायला लागलं आहे. आणि मग काल मामाचं तसं झालं, तर थोडं बरंच नाही वाटत आहे, बिलकुल मूडच चांगलं नाही आहे. संतोषचं पण मन नाही लागत आहे इकडे. संतोषला पण नवीन घरी जायचं आहे, कारण आता सवय पडून गेली आहे तिकडे सगळ्या गोष्टींची म्हणून. आणि मला थोडंसं ठीक वाटतं आहे. थोडं काही जास्त नाही, काम करत राहिले की वेळ निघून जातो. बाकी तर मला तर बाहेरून काम करून येऊस्तरच खूप वेळ निघून जातो, त्याच्यामुळे मी बाकी दुसरं काही काम करू शकत नाही. तर चला आता बघू काय होईल. श्रेयाच्या मॅमशी बोलून बघतो काय होईल श्रेयाचं पेपरचं. आणि मग मामीला पण कॉल करायचा एकदा, मामीची तब्येत कशी आहे म्हणून विचारण्यासाठी. आणि परत कधी भाऊ आला तर मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये, कारण तेव्हा मी नाही दाखवू शकले. तर आता तो येणार आहे खूप लवकर, असंच भेटायला येणार आहे. काही वस्तू त्याचे राहिलेल्या आहेत ते घेण्यासाठी, तर मग मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये. तर 8 महिन्यापासून आमच्या सोबत होता, तर आम्हाला बरं वाटत होतं. एकटं असं वाटतच नव्हतं बिलकुल पण. सवय पडून गेली ती ओंकार 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 म्हणायची. तर आता फिलहालला तो पोचलेला आहे सोलापूरला आणि एकदम व्यवस्थित आहे. त्याला तिकडेच काम करायचं होतं, कारण त्यांची मम्मी पण तिकडे एकटीच आहे आणि त्यांची बहीण पण आहे. तर त्याला खूप मदतची गरज लागत होती सगळ्यांसाठी त्यांना, म्हणून ते गेलेला आहे भाऊ. काकू आले ते घ्यायला, मग काकू घेऊन गेले त्याला येऊन पुण्यातनं. मी नाही शूट केले, कारण मला खूप वाईट वाटत होतं. तो जात होता तर मला ते नाही व्हिडिओ क्लिप टाकायचं होतं एडिटिंगमध्ये, तर मला नाही दाखवायचं होतं ते. त्यांनी जायला लागलं आहे ते सगळं, कारण मी अजून व्हिडिओ काढले असते तर कधीतरी ब्लॉग बघून परत तो रडला असता, परत तेच विचार केला असता. म्हणून मी काही ते व्हिडिओ काढले नाही आणि काही नाही. तर 3-4 दिवसापासून मी विचार करत होते मी तुम्हाला लोकांना सांगावं म्हणून, पण मला सांगायचं होतच नव्हतं. आणि काल मामा एक्सपायर झाले म्हणून काल तिकडे सगळं दिवसभर धावपळ झाली. 12 तास गाडीत बसावं लागलं. मी, संतोष, पोरं. काल श्रेयाची परीक्षा होती, परीक्षा बुडून आम्हाला जावं लागलं गावाला. आणि मग जाऊबाई, दीर, त्यांचे 2 लेकरं आणि आम्ही 4 असं 8 जण आम्ही 4 व्हीलरमध्ये गेलो आमच्या जाऊबाईच्या 4 व्हीलरमध्ये. तर सकाळी लवकर निघालो, जसं आम्हाला 5:30 वाजता न्यूज कळाली. त्याच्यानंतर आम्ही 7-7:30पर्यंत तरी घर सोडलोच होतो. मग तिकडे जाऊन मग तिकडून आम्ही निघालो. ट्रॅफिक पण खूप होतं, तर
तर आम्ही जोस तर होते ते मग आम्ही गेल्यानंतर 10-15 मिनिटांनी त्यांचं सगळं काही झालं. परत आम्ही रिटर्न निघालो तिकडून आणि संध्याकाळी जवळपास 7-8 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचलो इकडे. मग पोचून त्याच्यानंतर मग जाऊबाईच्या घरी थांबलो, कारण काल दिवसभर गाडीत बसल्यामुळे तब्येत खूप जास्त खराब झाली, थोडी पण चांगली नव्हती तब्येत. तर मोबाईलसुद्धा शूट म्हणजे काही पण शूट करण्यात एवढं पण हे नव्हतं. एकतर ते गेलते म्हणून ते दुःखात होतो आम्ही, आणि दुसरी गोष्ट ते बघून खूप जास्त शॉक झालतो आम्ही. त्याच्यामुळं काल आम्हाला असं नीट उठून बसता पण येत होतं. मग जाऊबाई म्हणले आज एक दिवस राहावा इकडेच, मग तिकडेच राहिलो. सकाळी उठून मग आम्ही आलो इकडे घरी. मग सगळं काही झालं मामाचं, मग आलो आम्ही घरी. मग सकाळी आले मी इकडच्या घरी आमच्या. मग आज काम पण काही झालं नाही. तर पिलूच्या शाळेमधनं पण कॉल आला होता की हे एक्झाम परत घेण्यात येणार नाही आहे, तर तुम्ही त्याला आणून सोडताल का. पण तोवर आम्ही पुन्हा सोडलेलो होतो. जवळपास एक 30-40 किलोमीटर आम्ही पार केलतो 4 व्हीलरनं. त्याच्यामुळं मग परत काय आम्ही येऊ नाही शकलो. तर चला, ब्लॉग कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये, आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.